आपण पाहताय की या मतदान प्रक्रियेमध्ये, या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये माझा आवाज दाबण्यासाठी देखील 2 डमी उमेदवार या ठिकाणी विरोधी पक्षाने उभे केलेले आहेत, जे माझ्या नावातील साधर्म्य असलेले आहेत. अश्विनी नितीन कदम अशा नावाने किंवा अश्विनी कदम या नावाने डमी उमेदवार उभे केलेत. परंतु माझा मतदार जो माझा परिवार आहे, तर माझ्या पर्वतीकर परिवारातील मतदार बंधू भगिनी अतिशय चाणाक्ष आहेत, सुज्ञ आहेत आणि ते जाणतात की अश्विनीताई कदमांचं काम काय आहे किंवा सौ अश्विनी नितीन कदम या नगरसेविका म्हणून किती कार्यरत राहिल्या आहेत. जर त्या नगरसेविका असताना एवढ्या कार्यरत राहिल्या, तर आमदार झाल्यानंतर निश्चितपणे पर्वती परिवाराचा विकास करण्यासाठी, पर्वतीचा आवाज म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जाण्यासाठी त्या पात्र आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की मी आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रतेने आव्हान करू इच्छिते की या निवडणुकीला आपण माझ्या नगरसेवकाचा कार्यकाळ आणि माझ्या कार्याची पद्धत हे सगळं याचं अवलोकन करून आपण मला पात्र ठरवावं आणि विधानसभेसाठी बहुमताने मतदान करून मला योग्य तो न्याय द्यावा.